नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती होणार आहे आणि पोलीस भरती आगामी होण्याच्या ज्या हालचाली आहे त्या सुरू झालेल्या आहे. तुम्ही जर बघितलं तर नांदेडसारख्या ठिकाणून रिक्त पदाचा अहवाल आलेला आहे. टोटल बघितलं तर नांदेडला 129 जागा आहे. त्याचबरोबर आता जेवढ्या काही रिक्त जागाची माहिती आहे ती लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिकाम्या आहे, कोणत्या आयुक्तालयामध्ये किती जागा रिकाम्या आहे, तर त्याचा अहवाल येणं सुरू झालेला आहे. त्यामुळं पोलीस भरतीचे हालचालीला वेग कसा आलेला आहे, एकदम स्पीड आलेला आहे. जसं तुम्हाला माहितीच आहे, आता पुणे कारागृहाचं एकदा झालं, ग्राउंड वगैरे पेपर वगैरे झाला, लगेच ॲड पडणार आहे. मे बी तुम्हाला माहीत असू शकतं की एक अंदाज लागू शकतो तुम्हाला की मार्चमध्ये ॲड पडणं कन्फर्म आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. आणि भरतीची जी प्रोसेस आहे ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून स्टार्ट होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे पहिल्या आठवड्यापर्यंत तुमचे फॉर्म वगैरे भरून घेतले जाईल आणि मे बी 15-16 एप्रिलपासून तुमचे ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तर बघितलं तुम्ही तर तुमच्याजवळ आता खूप फार कमी वेळ आहे. 2-2.5 महिनेच बाकी आहे तुमच्याजवळ. त्या 2-2.5 महिन्यात तुम्हाला काय तयारी करायची आहे, तर तुम्ही आत्तापर्यंत जेवढे काही एक्झाम म्हणजे तुम्ही जेवढे काही अभ्यास केलेला आहे त्यावरती तुम्हाला आता क्वेश्चन पेपर सोडवणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 50 प्रश्न बघणार आहे. पहिले 50 प्रश्न जे आहे ते टोटल 25 प्रश्न आहे, 50 प्रश्न आहे. त्यातले 25 पहिले प्रश्न मराठी व्याकरणावर आहे आणि उरलेले जे 25 प्रश्न आहे ते कशावरती आहे रे, जनरल नॉलेजवरती आढळते. आणि हा जो पेपर आहे हा पेपर एकदम इम्पॉर्टंट पेपर आहे. तुम्ही बघू शकता हेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारण्यात येणार आहे. त्यामुळे हेच प्रश्न आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा, ऊन हून हे प्रत्यय आहे. ऊन तर हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे, तर बघा तुम्हाला माहीतच असेल पंचमीचे प्रत्यय काय राहते रे, ऊन हे कायचे पंचमीचे प्रत्यय आहे, पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय. बघा स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय रे, स्वागत. लक्षात ठेवायचं आहे. हा पण प्रश्न बऱ्याच वेळेस पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. म्हणजे वाक्य रचना करताना एकाच जातीचे जर शब्द लागोपाठ आल्यास तर कोणत्या चिन्हाचा वापर होतो, तर याचं बरोबर उत्तर आहे स्वल्पविरामचा वापर होतो. कशाचा रे, स्वल्पविरामचा वापर होतो. स्वल्पविराम कशा प्रकारे देतो आपण, अशा प्रकारे स्वल्पविराम देतो. अशा प्रकारे लक्षात ठेवा, थोडा डॉट राहतो असा स्वल्पविराम आपण देतो. बरोबर लक्षात, म्हणजे एकाच जातीचे कसे असं समजू शकता तुम्ही, भारत, त्यानंतर पाकिस्तान, त्यानंतर कॉमा, त्यानंतर इंग्लंड, ह्या अशा प्रकारे जेव्हा आपण एकाच जातीचे शब्द लागोपाठ घेतो तर त्यावेळेस आपण कोणता चिन्हाचा वापर करतो, त्यावेळेस आपण जो चिन्हाचा वापर करतो तो करतो आपण स्वल्पविराम चिन्हाचा वापर, जे आहे आपलं पर्याय क्रमांक ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा रे, 4था प्रश्न, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयनवी अव्यय ओळखायचं आहे तुम्हाला. ह्या वाक्यातील उभयनवी अव्यय कोणतं आहे रे, तर बघा मरावे परी कीर्तिरूपी उरावे यातील उभयनवी अव्यय कोणतं दिसत आहे, तर यातील उभयनवी अव्यय आहे परी. कोणतं रे, परी. हे जे आहे यातील हे उभयनवी अव्यय आहे. पर्याय क्रमांक जे आहे आपलं सी नंबरचं बरोबर उत्तर आहे, 3 नंबरचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 5 नंबरचा. या ठिकाणी 5 नंबरचा प्रश्न बघा, सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खोकला अनपेक्षित कलाटणी मिळाली. बघा सचिनच्या जबरदस्ती फटकेमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. काय रे, सचिनना जबरदस्त फटकेबाजी केल्यामुळे खेळाला कशी एक अनपेक्षित कलाटणी मिळाली. या वाक्यातील काय ओळखायचं तुम्हाला, विशेषण ओळखायचं. या वाक्यातील कोणतं विशेषण आहे, तर याचं बरोबर उत्तर होणार आहे जबरदस्त हे काय रे, विशेषण आहे या वाक्यातील. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगायचं आहे. बघा जसं सिनेमा पडद्यावरती दाखवला जातो तर नाटक कुठे दाखवलं जातं, तर नाटक कुठे दाखवलं जातं रे, रंगमंचावरती दाखवलं जातं. बघा तुम्ही सिनेमा पाहायला कशावर जाता, टॉकीजमध्ये जाता, आणि टॉकीजवरती जो पडदा लावला जातो त्यावर तुम्हाला सिनेमा प्रक्षेपित केला जातो. त्याचबरोबर नाटक पण कशावर प्रक्षेपित केलं जातं, म्हणजे नाटक कशावर होतं रे, तर नाटक हे रंगमंचावर होतं. कशावर, रंगमंचावर होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा, खालीलपैकी कोणता शब्द पारसी भाषेतील आहे. या ठिकाणी तुम्हाला पारसी भाषेतील शब्द सांगायचा आहे.
तर खाकी, बघा खाकी हा जो शब्द आहे हा कोणत्या भाषेतील आहे रे, तर हा फारसी भाषेतील आहे. यावेळेस मिळवायची आहे ना तुम्हाला मग खाकी, त्यामुळे हा खाकी शब्द पण तुम्हाला इम्पॉर्टंट ठेवणं लक्षात आहे. जी तुम्ही खाकी घालणार आहे पोलीस झाल्यानंतर, ती खाकी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे रे, तर तो आलेला आहे फारसी भाषेतून. त्यानंतर नेक्स्ट बघा, जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय असतो. बघा जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय असतो रे, तर काय वाटेल ते बोलणे. आपण नाही म्हणत का रे तुला तुझ्या जिभेला हाडबीड आहे की नाही, म्हणजे वाटेल ते बोलणे म्हणजे काही पण बोलतोय तू, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघा, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्रे कोरडे काय रे, लोकाला सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र स्मशान, पाषाण, निशान का अज्ञान. सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण, जे आहे आपलं पर्याय क्रमांक बी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी शी, बघा ह्या ठिकाणी शी हे दिलेलं आहे, हे अक्षर तुझे, बघा शी हे काय अक्षर तुझे हे कोणत्या प्रकारात मोडते. बघा ह्या ठिकाणी एक शी काय हे तुझे अक्षर, तर हे कोणत्या प्रकारात मोडते. विधानार्थी वाक्य आहे का, प्रश्नार्थी वाक्य आहे का, उद्गारार्थी वाक्य आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे का नकारार्थी वाक्य आहे. तर हे जे काय रे उद्गार म्हणजे काय, शी हे काय अक्षर तुझे म्हणजे काय तोंडातून उद्गार काढलेले, म्हणून हे काय होणार आहे उद्गारार्थी वाक्य होणार आहे. त्यानंतर कोल्हा काकडीला राजी, बघा कोल्हा काकडीला राजी ह्या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तुम्हाला. तर लहान माणसे लहान गोष्टींना काय रे भळबळतात, लहान माणसे लहान गोष्टीला भळबळतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 नंबरचा बघा, मराठी भाषेची लिपी कोणती आहे. तर बघा सर्वांना माहीत असे मराठी भाषेची लिपी कोणती आहे रे, देवनागरी लिपी आहे. त्यानंतर कोणता अनुरुक्त हा शब्द समानार्थी शब्द नाही. बघा ह्या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती आहे का, अनुरुक्त हा शब्द दिलेला आहे आणि त्याचे नाही का समानार्थी शब्द दिलेले आहे, आणि एक असा शब्द आहे की तो त्याचा कसा आहे रे विरुद्धार्थी शब्द आहे अनुरुक्तचा. तर बघा ह्या ठिकाणी अनुरुक्तचा जो समानार्थी शब्द आहे तर ते कोणकोणते अनुरुक्तचे समानार्थी शब्द, तर ते आहे इच्छायुक्त, अनुरुक्त म्हणजे इच्छायुक्त, त्याचबरोबर अनुरागी, त्यानंतर प्रेम शब्द. आणि अनुरुक्तचा विरुद्धार्थी ऑपोजिट वर्ड कोणता आहे, अनासक्त. काय रे अनासक्त हा त्याचा कसा विरुद्धार्थी नसलेला शब्द आहे, तो कसा आहे रे विरुद्धार्थी शब्द आहे. मग समानार्थी शब्द कोणकोणते, इच्छायुक्त, अनुरागी आणि प्रेम शब्द. त्यानंतर बघा समोरचा नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी वाक्यातील विशेषण ओळखा. म्हणजे खालीलपैकी तुम्हाला वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन, बघा माझा जो उभा जन्म आहे मी लोकांच्या सेवेला वाहीन. तर याच्यामधलं विशेषण कोणतं आहे रे, तर विशेषण आहे उभा. कोणतं रे, उभा हे जे काय याच्यामधलं विशेषण आहे. पर्याय क्रमांक सी नंबरचं क नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न बघा, 2024मध्ये बघा या ठिकाणी आता मिक्सिंग आहे सगळे प्रश्न. आता थोडे 14 आपण मराठीचे बघितले, त्याच्यानंतर आता जी केचे, त्याच्यानंतर परत मराठीचे, त्याच्यानंतर जी केचे, अशा प्रकारे आपले 50 प्रश्न या ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहोत. 15 नंबरचा प्रश्न आहे, 2024मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती. जी 2024मध्ये जी G20ची शिखर परिषद झाली होती तर ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती रे, तर ती आयोजित करण्यात आलेली होती रिओ दी जेनेरिओ या देशात आयोजित करण्यात आलेली होती 2024ची G20 परिषद. त्यानंतर नेक्स्ट बघा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण होते, तर ब्रिजेश मिश्रा हे जे काय होतं रे भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. पहिले विचारलेलं आहे, IMP प्रश्न आहे लक्षात ठेवायचे. ब्रिजेश मिश्रा हे जे आहे हे भारताचे कोणते रे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो. तर बघा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो रे, गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो 2 ऑक्टोबर रोजी. गांधीजींचा जन्म कुठे झाला रे, पोरबंदर गुजरात या राज्यामध्ये. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्येच्या गटात सर्वाधिक मूळ संख्या आहेत. बघा कोणता पर्याय खालीलपैकी की ज्याच्या गटात नाही का सर्वाधिक मूळ संख्या आहे, तर यामध्ये पर्याय क्रमांक जे आहे ते 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे. तुम्ही जर बघितलं तर सर्वात जास्त मूळ संख्या याच्यामध्ये कोणकोणती आहे रे, 2, 3, 5, 7 हे जे आहे ह्या गटात किती रे 4 मूळ संख्या आहे. 2, 3, 4 याच्यामधली 2 जी संख्या आहे ना ती एकमेव सममूळ संख्या आहे, एकमेव सम आणि ती मूळ संख्या आहे लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर IPL विजेता 2024चा उपविजेता संघ विचारलेला आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा 2024ची जी IPL आहे ती कोणी जिंकलेली होती IPL ट्रॉफी 2024ची, तर ती कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मला उत्तर. याचं उपविजेता विचारला या ठिकाणी, तर उपविजेता आहे सनराईज हैदराबाद. तर विजेता कोण आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा 2024च्या IPLचा. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? तर मिथेल आयसोसायनाइट हा जो वायू आहे हा भोपाळ वायू दुर्घटनेत बाहेर पडलेला होता. आय थिंक कधी झाली ती बघा सांगा रे मला कमेंट बॉक्समध्ये भोपाळ वायू दुर्घटना. तर 1984 साली भोपाळमध्ये म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी ही जी घटना होती भोपाळ या ठिकाणी झाली होती 1984मध्ये. आणि म्हणजे त्या ठिकाणी गॅस लीक झाला होता आणि गॅस लीक झाल्यामुळे तो जो गॅस होता तो कोणता गॅस होता रे? मिथेल आयसोसायनाइट हा गॅस लीक झाला होता आणि त्यामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडलेले होते. समोरचा प्रश्न बघा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? सांगा फास्टमध्ये, बघू तुमचा किती अभ्यास झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर सांगा फास्टमध्ये. बघा लोकसभा आणि राज्यसभा यांची जी जॉईंट सिटिंग बैठक होती म्हणजे जॉईंट सिटिंग होती, तर यांच्या बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? तर यांच्या बैठकीचा अध्यक्ष असतो बघा लोकसभेचे सभापती. जे लोकसभेचे सभापती असते ते जॉईंट सिटिंग बैठकीचे काय असते रे? अध्यक्ष. ते जॉईंट सिटिंग बैठक कोणाकोणा दरम्यान होते? लोकसभा आणि राज्यसभा यांच्या दोघांमध्ये, आणि त्यांची बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभेचा सभापती. त्यानंतर ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025चे मेजवान देश कोणता? बघा ICC चॅम्पियन ट्रॉफी जी आहे 2025ची कोणत्या देशात होणार आहे रे? तर आपला दुश्मन देश कोणता रे? पाकिस्तान. या देशात ICCची जी चॅम्पियन ट्रॉफी 2025ची ती त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुष्कर महोत्सव कोणत्या राज्य केंद्रशासित? पुष्कर महोत्सव कुठे साजरा केला जातो? कोणत्या राज्यात कोणत्या केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो पुष्कर महोत्सव? कोणता रे? पुष्कर महोत्सव. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे हा जो पुष्कर महोत्सव आहे ना, तर हा पुष्कर महोत्सव जम्मू काश्मीर राज्यात सेलिब्रेट केला जातो. कोणत्या राज्यात? जम्मू काश्मीर राज्यात. त्यानंतर समोरचं बघा, लोकमान्य टिळक पुरस्कार पत्रकारिता पुरस्कार केव्हा सुरुवात करण्यात आली? जो लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार आहे तर त्याची सुरुवात केव्हा करण्यात आलेली आहे रे? तर 1983 पासून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो, जो की पत्रकारिता क्षेत्रामध्ये देण्यात येतो. तर कधीपासून सुरुवात झालेली त्याची सुरुवात झालेली आहे 1983 पासून. कधी रे? 1983 पासून, जे आहे पर्याय क्रमांक 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर समोरचं बघा, स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? तर स्पायरोगायरा ही जी वनस्पती आहे तर ही थॅलोफायटा या वर्गात मोडते. कोणत्या वर्गात? थॅलोफायटा या ग्रुपमध्ये मोडते स्पायरोगायरा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 26 नंबरचा, आद्य क्रांतिकारक वासुदेवांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? जे आद्य क्रांतिकारक होते वासुदेव यांचे जे वकीलपत्र आहे ते कोणी घेतले होते रे? त्यांना काही कारणास्तव जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं, तर त्यांची जी वकिली केली होती तर ती वकिली कोणी केली होती? थोडक्यात त्यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं? तर सार्वजनिक काका यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं. आद्य क्रांतिकारक वासुदेवांचे वकीलपत्र सार्वजनिक काका यांनी घेतले होते. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सार्वजनिक न्याय दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो रे? तर तो छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कोणता दिवस रे? सामाजिक न्याय दिवस. तर छत्रपती शाहू पॅलेस कोणत्या जिल्ह्यात आहे? मला सांगायचं तुम्हाला, शाहू पॅलेस. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे ह्या ठिकाणी, बावनकशी, सुबोध, रत्नाकर ह्या काव्यसंग्रह कोणी लिहिलेले? कोणकोणते काव्यसंग्रह रे? बावनकाशी. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारतात बावनकाशी काव्यसंग्रह कोणाचा आहे, सुबोध काव्यसंग्रह कोणाचा आहे, त्याचबरोबर रत्नाकर काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर हे तिन्ही जे काव्यसंग्रह आहे ते आहे सावित्रीबाई फुले यांचे. कोणाचे रे? सावित्रीबाई फुले यांचे आहे तिन्ही काव्यसंग्रह. लक्षात ठेवायचे कोणकोणते रे? बावनकशी, सुबोध आणि रत्नाकर. त्यानंतर ऑर्निथॉलॉजी. बघा ऑर्निथॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो रे? ऑर्निथॉलॉजी, उडनिथॉलॉजी. त्याला लक्षात ठेवा, ऑर्निथॉलॉजी कसं? उडनिथॉलॉजी म्हणजेच काय रे? पक्षी उडतात, ऑर्निथॉलॉजी. तर पक्ष्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर बघा महाराष्ट्र राज्यात जी आहे सर्वात कमी घनता जी आहे ती कोणत्या राज्यात आहे रे?
कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात विचारलं आहे. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर सर्वात कमी घनता असलेला जिल्हा आहे गडचिरोली. कोणता रे? गडचिरोली. पर्याय क्रमांक जे आहे आपलं डी नंबरचं बरोबर उत्तर आहे. गडचिरोलीमध्ये काय रे? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे. तर लोकसंख्येची घनता म्हणजे काय रे? थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. घनताबद्दल तुमचा एक जो पॉईंट आहे तो ह्या ठिकाणी क्लिअर होईल. बघा, ह्या ठिकाणी हे एवढं क्षेत्रफळ आहे एखाद्या जिल्ह्याचं आणि हे एवढं क्षेत्रफळ आहे, बरोबर. एक मिनटं, हे एवढं क्षेत्रफळ आहे. असं माना की हे दोन्ही क्षेत्रफळ सारखं आहे, सेम. हे पण क्षेत्रफळ सारखं आहे आणि हे पण क्षेत्रफळ सारखं आहे. तर ह्या क्षेत्रफळामध्ये 100 लोक राहतात. ह्या क्षेत्रफळामध्ये 100 लोक राहतात आणि या क्षेत्रफळामध्ये किती रे? या क्षेत्रफळामध्ये 10 लोक राहतात. एक असं गृहीत धरा की 10 लोकांची घरं येत आहे आणि या ठिकाणी 100 लोकांची घरं आहे. तर बघा, क्षेत्रफळ सारखंच आहे, तर कमी जागेत जास्त लोक राहणे याला काय म्हणतात रे? लोकसंख्येची घनता काय म्हणतात? जास्त म्हणतात. कमी जागेत जास्त लोक राहणे म्हणजे याची घनता कशी आहे? जास्त आहे. आणि याच्यात कमी जागेत म्हणजे तेवढीच जागा आहे, जागा तेवढीच आहे आणि त्याच्यात काय रे? जे लोक आहेत ते कमी राहतात. लक्षात ठेवायचं, जास्त जागा लोक कमी, कमी जागा जास्त लोक, तर त्याला काय म्हणतात? लोकसंख्येची घनता कमी जास्त म्हणतात. कमी जागेत जास्त लोक राहतात तर लोकसंख्येची घनता त्या जिल्ह्याची कशी आहे? जास्त आहे. तर या ठिकाणी गडचिरोलीमध्ये काय रे? खूप मोठं जंगल आहे आणि लोक कशी आहे रे? कमी या ठिकाणी, म्हणजे या जिल्ह्याची घनता कशी आहे रे? घनता कमी आहे गडचिरोली जिल्ह्याची. त्यानंतर नेक्स्ट बघा, 31 नंबरचा प्रश्न आहे. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, हे विधान कोणत्या प्रकारात येते? आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. बघा, ह्या ठिकाणी म्हणूनला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे कोणतं वाक्य, कोणत्या वाक्य म्हणजे म्हणून हे कशामध्ये मोडते? संयुक्त वाक्यामध्ये, विकल्पबोधक वाक्य का मिश्र वाक्य का केवळ वाक्य? यामध्ये हे जे म्हणून आहे, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, तर हे कशा प्रकारचं वाक्य आहे रे? तर हे आहे मिश्र वाक्य. कशा प्रकारचं वाक्य आहे? हे मिश्र प्रकारचं वाक्य आहे. लक्षात ठेवायचं आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, रिपीट होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर बघा, त्या ठिकाणी 32 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी जोड्यांपैकी अचूक जोडी पर्याय निवडायचा आहे. अचूक म्हणजे थोडक्यात बरोबर निवडायची आहे. या ठिकाणी 32 नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. पाहण्यासाठी जमलेले लोक, श्रोते. बघा, एक मिनटं, 32चं 2, 4 रस्ते आणि चव्हाटा. तर याच्यातलं जो अचूक पर्याय आहे तो पर्याय होईल बघा, 4 रस्ते एकत्र येतील ती जागा चव्हाटा. बघा, ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक बी नंबरचं, 2 नंबरचं. त्यानंतर मागून जन्मलेला अग्रज. तर बघा, अग्रज म्हणजे काय रे? आधी जन्मलेला, मागून जन्मलेला अनुज. त्यानंतर पाहण्यासाठी जमलेले लोक, श्रोते हे कसे रे? ऐकण्यासाठी जमतात. 4 रस्ते एकत्र येणारी जागा म्हणजे चव्हाटा, चौक म्हणतो आपण. लहान मुलांना झोपवण्यासाठी गाणे, तर काय झोपवण्यासाठीचे गाणे भूपाळी म्हणतो आपण त्याला, तर त्याला म्हणतो आपण अंगाई गीत. तर ह्या ठिकाणी बरोबर उत्तर कोणतं होणार आहे? पर्याय क्रमांक जे आहे बी नंबरचं, याचं बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, 33 नंबरचा मितव्ययी. बघा, मितव्ययी या शब्दाचा जो आहे अर्थ स्पष्ट करायचा आहे तुम्हाला. मितव्ययी, तर मितव्ययी म्हणजे कसा रे? कमी बोलणारा का नाही, तर काटकसरीने राहणारा म्हणजे काटकसरीने खर्च करणारा, मितव्ययी. आणि मित भाष्य बोललं तेव्हा कमी बोलणारा होईल. मितव्ययी व्यव म्हणजे काय रे? खर्च. त्यानंतर 34 नंबरचा बघा, या ठिकाणी प्रश्न. प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते, या अर्थाची म्हण कोणती? तर बघा, प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते, या ज्या अर्थाची म्हण आहे तर ती काय रे? सरड्याची धाव कुठपर्यंत? कुपणापर्यंत, कुपाटीपर्यंत. म्हणजे कसं रे? सरडा किती पण धावला तर त्याची धाव कुठं जाऊन थांबणार आहे? तर कुपाटीपर्यंत जाऊन थांबणार आहे. म्हणूनच काय रे? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते, बरोबर. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कसं, तुम्ही जर रस्त्याने जात असला तर तुम्ही रस्ता सोडून गाडी थोडी ना चालवणार आहे, त्याची एक मर्यादा आहे ना. असा रस्ता आहे, तुम्ही या रस्त्याने जाते, बरोबर. तर ह्या रस्त्याची एक मर्यादा आहे की तुम्ही राईट साईडला ह्या बाउंड्रीची इकडे जाऊ शकत नाही आणि लेफ्ट साईडला याची इकडे जाऊ शकत नाही. म्हणजे ही काय रे? तुमच्यासाठी मर्यादा आहे. म्हणजेच काय रे? सरड्याची धाव कुठपर्यंत? कुपणापर्यंत. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न बघा, ह्या ठिकाणी कूपमंडूक म्हणजे काय? कूपमंडूक म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे संकुचित वृत्तीचा माणूस, कूपमंडूक. याचं बरोबर उत्तर काय रे? मग संकुचित वृत्तीचा माणसाला काय म्हणतो आपण? कूपमंडूक म्हणतो.
त्यानंतर राम सावकाश धावतो या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे? तर सावकाश हा जो शब्द आहे हे कोणते क्रियाविशेषण आहे रे? तर रीत हे ना या ठिकाणी रीत दाखवली ना. सावकाश धावतो म्हणजे कसा रे? या ठिकाणी रीतिवाचक शब्द आहे सावकाश हा. कोणत्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे? रीतिवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे सावकाश. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी. खाली दिलेल्या 4 शब्दापैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे. तर बघा या ठिकाणी खाली दिलेले बघा विरक्ती 4 शब्दापैकी एक दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे. तर विरक्तीचा जो आहे तुम्हाला एक विरुद्धार्थी शब्द ओळखायचा या ठिकाणी. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे विरक्ती म्हणजे काय रे? अनुरक्त. विरक्ती अनुरक्त. खाली दिलेल्या 4 शब्दापैकी एक शब्द दिलेला शब्दाचे विरुद्धार्थी आहे तो ओळखायचा आहे. तर विरक्तीचा विरुद्धार्थी शब्द काय रे? अनुरुक्त. कोणता रे? अनुरुक्त हा जो आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द पर्याय क्रमांक जे आहे क नंबरचा याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे 38 नंबरचा. खाली वाक्यप्रचारामधून चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. या ठिकाणी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर यातील चुकीचा पर्याय पाणी पडणे म्हणजे काय? उत्साहभंग होणे. चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा या ठिकाणी बरोबर पर्याय कोणकोणते? बोल लावणे म्हणजे काय रे? दोष लावणे. सद्गदित होणे म्हणजे काय? गहिवरणे. त्यानंतर षटकर्णी होणे म्हणजे काय? विजयी होणे. याच्यामधला रॉंग कोणता आहे मग चुकीचा पर्याय? पर्याय क्रमांक जो आहे 4 नंबरचा याच्यातला रॉंग पर्याय आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे बरोबर लक्षात ठेवा तुम्ही फक्त हे बरोबर आहे म्हणून. त्यानंतर नेक्स्ट बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? फास्टमध्ये सांगायचे मला विभक्तीचे एकूण किती प्रकार आहे. तर बघा ह्या ठिकाणी विभक्तीचे जे प्रकार आहे ते टोटल किती रे? 8 प्रकार आहे. तर मला सांगा कारकार्थ किती आहे? विभक्ती 8 आहे. विभक्ती ह्या 8 आहे तर कारकार्थ किती आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा कारकार्थ. तुमचा अभ्यास झालेला आहे ना. कारकार्थ किती आहे? 5 आहे, 6 आहे, 7 आहे. किती आहे कारकार्थ? 3 मधून ऑप्शन सांगा मला. 5 ऑप्शन, 7 ऑप्शन, नंतर 6 ऑप्शन. तर विभक्तीचे एकूण किती प्रकार आहे? टोटल 8 प्रकार आहे विभक्तीचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य कोणते आहे? बघा एक वाक्य दिलेलं आहे त्याचं प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे. तू उद्या गावाला जाणार आहेस. काय रे? तू उद्या गावाला जाणार आहेस याचं काय बनवायचं आहे तुम्हाला? प्रश्नार्थी वाक्यामध्ये याचं रूपांतर करायचं आहे. तर याचं रूपांतर कसं होणार आहे रे? तू उद्या गावाला जाणार आहेस का? बघा ह्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दाखवलेला आहे आणि एक प्रश्न केलेला आहे त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क दाखवलेला आहे. ह्या ठिकाणी 3 नंबरचं बघा तू उद्या गावाहून ये. या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा संबंधच येत नाही. या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्हाचा संबंध येत नाही. या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं. त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी 41 नंबरचं 10 प्रश्न राहिले फास्टमध्ये घेऊन टाकू. खालीलपैकी दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळी वाक्य कोणते आहे? तर बघा या ठिकाणी वाक्य दिलेले तुम्हाला तर ते पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखायचं यातलं. तर मी अभ्यास केला होता हे जे आहे हे पूर्ण म्हणजे कसं रे? क्रिया झालेली आहे पण ती केव्हा झालेली आहे? भूतकाळात झालेली आहे. म्हणजे मी अभ्यास केला होता ही कशी रे? भूतकाळात घडून झालेली आहे क्रिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर खालील कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? बघा कोणता वायू आहे ज्यामुळे पृथ्वीचे वातावरण जे आहे ते उबदार राहते? तर कार्बन डायऑक्साईड जो वायू राहतो तो कसा रे? पृथ्वीला प्रभावित करतो. त्यामुळे पृथ्वीचे वातावरण कसं राहते? उबदार राहते, गरम राहते. कसे रे? उबदार आणि गरम दमट असे राहते. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी 2 मेडल पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पटकावलेले आहे? तर त्या खेळाडूचं नाव सांगायचं आहे तुम्हाला. जिनं काय केलं माहिती आहे का? एकाच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती मेडल रे? 2 मेडल पटकावलेले आहे. तर ती खेळाडूचे नाव आहे अवनी लेखरा. अवनी लेखरा ही कशाशी संबंधित खेळाडू आहे रे? कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर जी अवनी लेखरा ही खेळाडू आहे ही कशा रे? नेमबाजीशी संबंधित आहे. शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. तिनं पॅरा ऑलिम्पिकमध्ये किती रे? एकाच खेळामध्ये किती? 2 मेडल जिंकलेले आहे. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात? IMP प्रश्न आहे. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया कोणतं शहर आहे भारतातील? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. तर जे नागपूर शहर आहे आपलं त्याला काय म्हणतात रे? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात नागपूर शहराला. पर्याय क्रमांक जे आहे B नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? बघा ह्या ठिकाणी तलावांचा जिल्हा नाही विचारला तुम्हाला. तलावांचा जिल्हा कोणता आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ह्या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्हाला
कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो रे? तर पूर्व विदर्भाचा जो भाग आहे त्या भागाला रे काय रे तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, पूर्व विदर्भाचा भाग, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर तैनाती फौजेची सुरुवात लॉर्ड वेलेस्लीने सुरू केली होती. कोणी रे? लॉर्ड वेलेस्ली. लक्षात ठेवायचे तैनाती फौजेचे स्वीकार आणि सुरुवात हे दोन्ही वेगवेगळे प्रकार लक्षात ठेवायचे. सुरुवात केली लॉर्ड वेलेस्लीनं. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल जो असतो तो किती वर्ष असतो रे? तर तो असतो किती वर्ष? सांगा फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर मला. तर राज्यसभेचा जो सदस्यांचा कार्यकाल असतो तर तो किती असतो रे? लक्षात ठेवायचं आहे 6 वर्ष असतो. किती वर्ष? 6 वर्ष. म्हणजे विधान परिषद आणि राज्यसभा या दोन्हीचा कार्यकाल लक्षात ठेवायचा आहे. विधान परिषद आणि राज्यसभा या दोन्हीचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल आहे टोटल 6 वर्ष. किती रे? 6 वर्ष. याच्यातील जे सदस्य असते ते दरवर्षाला किती रे? 1-3 निवृत्त होतात. 1-3 सदस्य कसे रे? दरवर्षी निवृत्त होतात. त्यानंतर सांगा बरं का, करडई तेलाचे प्रमाण 31% असते तर सूर्यफुलात रिकाम जागा टक्के इतके असते. बघा, करडई तेलाचे प्रमाण 31% इतके असते तर सूर्यफुलात त्याचे प्रमाण किती टक्के असते? तर सूर्यफुलात 44% आहे. करडईच्या तेलामध्ये करडई तेलाचे प्रमाण 31% आणि सूर्यफुलात किती आहे रे? 44% आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जीवाणुभक्षी, लास्ट प्रश्न आहे आपला 49 नंबरचा. जीवाणुभक्षी बॅक्टेरियोफेज सजीवांमध्ये रिकाम जागा न्यूक्लिक आम्ल आढळून येते. जे जीवाणुभक्षी आहे तर सजीवांमध्ये कोणत्या न्यूक्लिक आम्लामध्ये आढळून येते? RNA मध्ये का DNA मध्ये का DNA प्लस RNA मध्ये का वरीलपैकी एक नाही? याचं उत्तर सांगा मला फास्टमध्ये. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं. DNA मध्ये काय रे? जीवाणुभक्षी म्हणजे बॅक्टेरियोफेज आढळून येते न्यूक्लिक आम्लामध्ये. जे DNA न्यूक्लिक ॲसिड आहे, आम्ल आहे, त्याच्यामध्ये जीवाणुभक्षी म्हणजे बॅक्टेरियोफेज हे सजीवांमध्ये आढळून येते. पर्याय क्रमांक 2 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 49 प्रश्न बघितले. 50 म्हणलं होतं मी, तर 50चे मी काय माझा तुम्हाला प्रश्न विचारले. टोटल आपले 50 प्लसच प्रश्न झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा आणि कमेंट करा मी जे प्रश्न विचारलेले आहे त्या प्रत्येक प्रश्नाची. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. याची जर PDF पाहिजे असली तुम्हाला या क्वेश्चन पेपरची तर कुठे भेटेल रे? आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तिथं जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला हीच नाही बरंच PDF त्या ठिकाणी अवेलेबल आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.